वयाच्या 6व्या वर्षी आई गमावली. आईला लेकरं पोरकं झालं. पण त्यावेळी त्यांचा संभाजींच्या मीना आत्या नव्हते. ज्या महामानवाने आपल्या आईचं कर्तृत्व गमावलं, तो महामानव आज देशातील असंख्य लोकांची आई आणि बाप झाला. म्हणूनच म्हणते, जग बदलणारा बाप माणूस, जग बदलणारा बाप माणूस. जग नेमकं कोणाचं बदललं? जग इथल्या सर्वसामान्य माणसांचं बदललं. कारण वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतलं. कारण वर्गामध्ये सुवर्णांची मुले असायची. तुम्ही अस्पृश्य आहात, वर्गाच्या बाहेर बसून शिकायचं असेल तर शिका. का? तर इंग्रज सरकारचा दबाव होता म्हणून. त्यावेळी बाबासाहेब नेहमी म्हणायचे, शिक्षण हे जीवन आहे आणि त्याची गोडी आहे तर ती सोडायची नाही. जर त्या काळी त्यांनी शिक्षण घेतलं नसतं तर आज करोडो लोकांना हा महामानव समजला नसता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. ते लहानपणापासूनच खूपच बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी होते. उच्च शिक्षणासाठी पैसे नव्हते. त्यावेळी बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा केली. आणि त्यावेळी बाबासाहेबांचे गुरुजी केळसपूर गुरुजी बाबासाहेबांना घेऊन महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे गेले आणि म्हणाले, महाराज, तुमची शिष्यवृत्ती जर बाबासाहेबांना मिळाली तर तो पैसा सत्कारणी लागेल. पण त्याच वेळी संस्थांची एक अट होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर किमान 2 वर्ष तरी संस्थानात काम करावे लागेल. ही अट मान्य केली आणि शिष्यवृत्ती घेतली. शिक्षण